समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथामध्ये उत्तम लक्षणे दिली आहेत, म्हणजेच माणसाने कसे असावे हे सांगितले। या व्हिडिओमध्ये आपण ही 13 उत्तम लक्षणे पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरू करूया 13 उत्तम लक्षणे। कसं नसावं हे कळलं की कसं असावं हे कळायला मदत होते। सकारात्मकतेचा प्रवास असाच सुरू होत असतो। बघूया पहिलं उत्तम लक्षण। नंबर 1, वाट पुसिल्याविन जाऊ नये। आजकाल आपण आपल्याला कुठे जर जायचं असेल तर गुगल मॅप ओपन करतो आणि त्यावर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे तिथला ॲड्रेस टाकतो, डेस्टिनेशन टाकतो आणि त्यानुसार आपण आपला प्रवास सुरू करत असतो। अगदी तसंच समर्थ रामदास म्हणाले आहेत की कुठं जायचं ते ठरलं की प्रवासाला निघताना रस्ता माहीत करून घ्यावा। म्हणजेच बघा, याचा अर्थ असा आहे की ध्येय आधी ठरवावं आणि त्यानुसार ध्येयपूर्तीची वाटचाल सुरू करावी। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, आपलं ध्येय जर उजव्या बाजूने असेल आणि आपण डाव्या बाजूने प्रवास केला तर कसं चालेल? तर या ध्येयाचाच संदर्भ घेऊन दुसरं लक्षण बघूया। विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या। याचा अर्थ समजा आता आपल्याला ध्येय सापडलं आहे, त्याचा रस्ता सापडला आहे, तर मग काम पूर्ण करण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांचा उपयोग होतो। म्हणजेच आपण करत असलेल्या कामाचा अभ्यास हा सातत्याने गरजेचा असतो। त्यामुळे रामदास स्वामींनी म्हटलं आहे की विद्या अभ्यास सोडू नये, अर्थात आपण आयुष्यभर विद्यार्थी राहावं आणि आयुष्यभर शिकत राहावं। क्रमांक 3, आळसे सुख मानू नये। आपल्या प्रवासात आळस नावाचा मोठा शत्रू असतो। हा शत्रू असेल तर इतर कुठल्याच शत्रूची आवश्यकता नसते, कारण त्या सगळ्या शत्रूचं काम हा एकटा आळसच करतो, अर्थात आपलं मोठं नुकसान करतो। म्हणून प्रयत्नावर भर द्यावा। प्रयत्न करण्याविषयी समर्थ रामदास म्हणाले, प्रयत्न पुरुषे सोडू नये, कष्ट करिता त्रासू नये। एक उदाहरण बघूया गरुडाचे। गरुड खरं तर केवढा बलशाली, महत्त्वाकांक्षी, पण सगळे गुण असून जर एखाद्या गरुडाने प्रयत्न करायचे सोडले आणि आळस करू लागला तर तो मागे पडेल। याउलट मुंगी खरं तर केवढी छोटीशी, पण ही मुंगी तिचं ध्येय गाठताना रोज प्रयत्न करत पुढे जात राहिली तर एके दिवस नक्की यशस्वी होईल। म्हणजेच माणसाने प्रयत्नवादी असावं। या प्रयत्नाला धरूनच येथे चौथं उत्तम लक्षण, केल्याविना सांगू नये आपला पराक्रमू। आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक माणसं आपण बघतो जी म्हणत राहतात की मी हे करेल, मी ते करेन। यात ते अनेकदा फसतात आणि स्वतःचीच फजिती करून घेतात। तर अशा वेळी मग रामदास स्वामी म्हणतात, आधी पराक्रम करावा आणि मग तो सांगावा। म्हणजेच आधी कृती करावी आणि मग आपण एखादी गोष्ट करून दाखविली की ती सांगण्याचीही गरज भासत नाही हो। आपलं कामच बोलतं, म्हणून आधी केले आणि मग सांगितले असे पाहिजे। उत्तम लक्षण क्रमांक 5, पुण्य मार्ग सोडू नये। प्रल्हाद विष्णू भक्त होता। त्याचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यपू आपल्याला माहीत आहे। प्रल्हादाने विष्णू भक्ती करू नये यासाठी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला अनेक वेळ शिक्षा देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी भगवंत प्रल्हादाच्या मदतीला आले। नंतर नरसिंह अवतार घेत भगवान विष्णूने हिरण्यकश्यपाचा वध केला। ही आपल्याला कहाणी माहीतच आहे। हिरण्यकश्यपू खरं तर एक राक्षस होता। त्याचा मुलगा प्रल्हाद आपल्या वडिलांच्या मार्गावर म्हणजेच अयोग्य मार्गावर जाऊ शकत होता, मात्र प्रल्हादाने तो मार्ग निवडला नाही। आपल्या प्रवासातही नेहमी असं एक ठिकाण येतं जिथून 2 रस्ते फुटतात। इथे आपल्याला स्वच्छ दिसतं की हा योग्य मार्ग आणि तो अयोग्य मार्ग, निवड आपणच करायची असते। तुमच्याही आयुष्यात असे बरेचदा घडले असेल बघा की त्यावेळेस तुम्हाला 2 पर्याय असतात, एक पर्याय योग्य आणि एक अयोग्य असे तुमचे मन कुठेतरी सांगत असते आणि अशा वेळी तुमचे कर्तव्य असते की तुम्ही योग्य पर्याय निवडावा। उत्तम लक्षण क्रमांक 6, अति क्रोध करू नये, जीवलगास खेदू नये। एक मुलगा खूप रागीट होता। त्याच्या बाबांनी यावर उपाय काढायचं ठरवलं। मुलाच्या हातात हातोडी आणि खिळे देत
ते म्हणाले, तुला राग आला की ही हातोडी घ्यायची आणि यातला एक खिळा घ्यायचा आणि तो बागेतील एक लाकडी फळीवर ठोकायचा. मुलगा त्यानुसार वागला. काही दिवसांनी लाकडी पट्टी खिळ्यांनी भरून गेली. आता बाबा म्हणाले, हे ठोकलेले खिळे काढून टाक. मुलानं ते ऐकलं. बाबांनी विचारलं, आता ही लाकडाची फळी पूर्वीसारखी राहिली का? नाही ना, तू खिळे मारलेल्या जागी छिद्रे पडले. मुलगा म्हणाला, बाबा, एकदा खिळा ठोकला की पुन्हा तो काढला तर फळीला नुकसान होणारच. बाबा म्हणाले, बरोबर. जेव्हा आपण कोणाला तरी बोलतो तेव्हा त्याच्या मनावर पण आपण असाच आघात होत असतो. तेथे खिळा नसतो, त्यामुळे ते आघात झालेला आपल्याला दिसत नाही, पण त्या व्यक्तीच्या मनात आपण बोललेले जे वाईट शब्द आहेत ते तसेच राहतात. म्हणून अति क्रोध नसावा. उत्तम लक्षण क्रमांक 7, बोलीला बोल विसरू नये. आपण पाहतो, माणसं एकमेकांना शब्द देतात आणि तो दिलेला शब्द अगदी सहज विसरून जातात. त्याने मन दुखवतात. म्हणून खोटी आश्वासनं देऊ नये. माणसाने शब्दाचं पक्क राहावं. तसं जमत नसेल तर शब्द देताना अधिक विचार करावा. उत्तम लक्षण क्रमांक 8, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. सभाधीटपणा म्हणजेच सभेमध्ये न घाबरता बोलणे. काही माणसं अनावश्यक ठिकाणी आवश्यक बडबड करतात, पण जिथे बोलणं आवश्यक आहे तिथे मात्र लाजतात, बुजतात आणि शांत बसून राहतात. आता सभा म्हणजे आजच्या काळातील महत्त्वाच्या मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स असं म्हणूया. अशा ठिकाणी जिथं आपलं मत मांडणं गरजेचं आहे तिथे न लाजता बोलावे. ठामपणे आपला मुद्दा मांडावा. या मुद्द्याला धरूनच येतं उत्तम लक्षण क्रमांक 9, सभा देखून गळू नये, समयी उत्तर टळू नये. धिक्कारिता चढू नये, धारिष्ट आपुले. आपला मुद्दा स्पष्टपणे मांडण्यासाठी न घाबरता बोलावं. इथे अनेकदा आपलं खच्चीकरण होईल, अपमान होईल, पण धीर सोडायचा नाही. आपण बरोबरीने कुठे बोलू नये हे समजून घेण्यासाठी येतं उत्तम लक्षण क्रमांक 10, आदर नसता बोलू नये. जिथे आपल्याला आदर दिला जात नाही, जिथे आपल्या शब्दाला किंमत नाही, तिथे शांत राहावं. तिथे अजिबात बोलू नये, कारण जगात आपल्यालाच आपली किंमत ठेवावी लागत असते. उत्तम लक्षण क्रमांक 11, शोची वीण असू नये, मळीन वस्त्र नेसू नये. आपण कसं राहावं याबद्दल या उत्तम लक्षणमध्ये बोलताना समर्थ रामदास स्वामी म्हणाले, अस्वच्छ राहू नये, मळके कपडे परिधान करू नये. याचा अर्थ फार उंची वस्त्र परिधान करावी असे नाही, तर आपले जे रोजचे कपडे असतात ते नीटनेटके असावेत, कारण दिवसभर आपला अनेक माणसांशी संपर्क येत असतो. म्हणून आपण स्वच्छ राहावं, मग त्यांनाही आपल्यासोबत थांबायला बरे वाटेल. क्रमांक 12, अति वाद करू नये, वाद कुठे घालावा हे देखील आपल्याला कळायला हवं. जो मूर्ख आहे त्याच्याशी वाद घालणं म्हणजेच एका प्रकारे आपण त्याच्यासारखं होणं. मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? मग अशा माणसांशी अकारण वाद टाळावा. उत्तम लक्षण क्रमांक 13, बहुत कृपण होऊ नये. कृपण म्हणजेच कंजूस. कंजूस होऊ नये. एक कंजूस म्हणजेच गच्चीमध्ये काम करत होता, त्याचा तोल गेला आणि तो गच्चीवरून पडला. पडता पडता त्याला त्याच्याच घराची खिडकी दिसली. त्याची पत्नी पोळ्या लाटत होती. हा कंजूस माणूस पडता पडता म्हणाला, माझ्या वाट्याच्या 2 पोळ्या कमी लाट, मी काही आता वाचत नाही. हा झाला कंजूसपणाचा अतिरेक. पैशाच्या बाबतीत म्हणाल तर काटकसर नक्की करावी, पण कंजूसपणा नसावा. प्रेमाच्या बाबतीत म्हणाल तर प्रेम भरपूर करावं. दुसऱ्याला मदत करताना त्याला कंजूसपणा नसावा. दुसऱ्याचं कौतुकसुद्धा मनमोकळेपणाने करावे. या सगळ्यात आपण कृपण म्हणजेच कंजूस होऊ नये. तर ही होती 13 उत्तम लक्षणे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोचावा म्हणून त्याला शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या उत्तम लक्षणांना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया आणि पॉझिटिव्हिटी ठेवूया, म्हणजेच आपला सकारात्मकतेचा प्रवास असाच चालू ठेवूया. धन्य ते समर्थ रामदास स्वामी आणि धन्य त्यांनी लिहिलेला दासबोध ग्रंथ. जय जय रघुवीर समर्थ.